राज्य में जो आदिवासी किसी भी उद्देश्य से ईसाई या मुस्लिम धर्म में जाते हैं, ऐसे लोगों की प्रशासन द्वारा डीलिस्टिंग की जाए, ऐसी मांग भाजपा नेता एवं विधायक प्रवीण दरेकर द्वारा की गई है तथा जो आर्थिक लाभ को लेकर या किसी भी निजी समीकरण के चलते धर्मांतरित होते हैं, उनकी भी डीलिस्टिंग की जानी चाहिए, ऐसी प्रतिक्रिया उनकी ओर से दी गई। निरंजन डावखरे आणि मी त्या ठिकाणी राज्यातील जे आदिवासी आपल्या धर्माचा त्याग करून ईसाई किंवा मुस्लिम धर्म स्वीकारतायत आणि त्या योजनांचा लाभ घेत आहेत, अशांना त्या ठिकाणी या समुदायाला डिलिस्टिंग करावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मी आणि निरंजन डावखरे यांनी त्या ठिकाणी केली आणि राज्याचे मंत्री सन्माननीय मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा जे आदिवासी अशा प्रकारे प्रलोभनं देऊन जबरदस्तीनं आमिष दाखवून धर्मांतरित केले जातात, त्यांना त्या ठिकाणी डिलिस्टिंग करून लाभापासून वंचित करावं अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली आणि त्याकरिता संदर्भही आम्ही त्या ठिकाणी दिला की भारतीय अधिनियम 135 अंतर्गत या ठिकाणी जी ईसायांची परिभाषा आहे त्याच्यामध्ये भारतीय ईसाई जो होईल, जो ईसाई पंथ को मानता है और यूरोपीय या एंग्लो इंडियन न हो, इसके अनुसार अनुसूचित जनजाति से सब एक व्यक्ति ईसाई धर्म में धर्मांतरित हो जाता है, स्वाभाविक रूप से वह व्यक्ति भारतीय ईसाई श्रेणी में आएगा, अंत उसको किसी भी प्रकार की आरक्षण की सुविधा देना असंवैधानिक माना जाएगा। यह भी मैं दाखला दिया आणि त्या ठिकाणी राज्याच्या उपसभापतींनी मंत्री महोदयांना या विषयामध्ये लक्ष घालण्याचा सांगितलं। कपिल पाटील यांनी त्याला राजकीय विषय करण्याचा प्रयत्न केला। संविधानाचा त्या ठिकाणी उल्लेख करत जो विषयच आम्ही मांडला नव्हता तो विषय त्या ठिकाणी करून वातावरणात गदारोळ करण्याचा प्रयत्न केला। त्यावरही अत्यंत स्पष्ट असं रुलिंग उपसभापतींनी त्या ठिकाणी दिलं आणि आमची मागणी ही त्या जातीचा लाभ कोणी खेचू नये यासाठी होती आणि सरकारनं एक समिती नेमून, सर्वच पक्षीय समिती नेमून अशा प्रकारचं डिलिस्टिंग करण्याची मानसिकता असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं। आमचे सदस्य निरंजन डावखरे साहेब यांनी त्या ठिकाणी बिरसा मुंडांचा संदर्भ दिला, त्यांचा याला विरोध होता। त्याचबरोबर रूढी परंपरा या ज्या आदिवासी समाजाच्या आहेत त्याचाही उल्लेख सन्माननीय निरंजन डावखरे साहेबांनी या ठिकाणी केला आणि आज त्यांच्या पुढाकारानं आम्ही लक्षवेधी या ठिकाणी मांडले आणि आम्हाला आदिवासी समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्याच्या दृष्टीनं आज एक महत्त्वाचा असा त्या ठिकाणी विषय झाला, हे आपल्या माध्यमातून मला सांगायचं।